नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, झेन निवेश या सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार कंपनीचे सहसंस्थापक अंकित कनोडिया यांनी नुकतीच यूट्यूबवरती एक प्रकट मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शेअर बाजारामध्ये लाभ मिळवण्यासाठी AI याचा वापर कसा करावा, संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणुकीचं महत्त्व, SIP खरोखरच गुंतवणूकदारांची संपत्ती नष्ट करते का, यांसारख्या विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आपल्याला केवळ एका बटनाच्या क्लिकवरती AI उपलब्ध असल्यामुळे वाचन करण्याची आणि संशोधन करण्याची आपली सहनशीलता कमी होत चालली. उदाहरणार्थ, जर मी एखाद्याला विचारलं की या कंपनीबद्दल तुमचं काय मत आहे, आणि असंच मी 10 वेगवेगळ्या लोकांना विचारलं, तर माझ्या असं निदर्शनास आलं की त्या 10 पैकी 7 किंवा 8 व्यक्ती केवळ एखाद्या AI टूलमध्ये एक प्रॉम्प्ट टाकतात, त्यानंतर त्या टूलनं निर्माण केलेलं उत्तर घेतात आणि माझ्यासमोर सांगतात. तर मग आता प्रॉम्प्टचा वापर करण्याला त्यांनी असं सांगितलं की माझा काही विरोध नाही. उलट त्यांच्या विचारसरणीमध्ये जो बदल झाला आहे तोच मी इथे अधोरेखित करतोय. ते आता स्वतःहून स्वतंत्र विचार करत नाहीत किंवा प्रत्यक्ष वाचन करत नाहीत. त्याऐवजी ते केवळ AIला एक प्रश्न विचारतात आणि त्यातून जे काही उत्तर मिळतं तेच तुम्हाला परत सांगतात. AIकडनं अशा प्रकारची माहिती घेण्यास काही अडचण नाही, परंतु माझी खरी चिंता या गोष्टींमध्ये आहे की त्या उत्तरालाच लोक अंतिम म्हणजे निर्विवाद आणि पूर्णपणे खरं उत्तर मानतात, असं ते म्हणाले. AI आणि गुंतवणूक या मुद्द्यावरती बोलताना अंकित कनोडिया शेवटी बोलले की मी असं सजेस्ट करत नाही की तुम्ही AI वापरू नका. मी स्वतः त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतो, परंतु यामागची मूळ कल्पना अशी आहे की तुम्ही केवळ AIवरतीच आंधळेपणानं अवलंबून राहू नका. तुमचे डोळे आणि कान सदैव उघडे ठेवा. तुमच्या सभोवताली काय घडतं याचं निरीक्षण करा. मायक्रो कॅप्स म्हणजे छोट्या कंपन्या या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांशी बोला, ज्यामध्ये या सेवांचा प्रत्यक्ष वापर करणारे त्या कंपन्यांचे कर्मचारी आणि त्यांचा व्यवस्थापन संघ यांचा समावेश असेल. त्यांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी होऊन त्यांचं म्हणणं ऐका आणि शक्य असल्यास एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञाशी चर्चा करा. जरी अशी व्यक्ती जिचा कदाचित त्या कंपनीशी थेट संबंध नसेल तरी तुम्हाला अत्यंत समृद्ध व्यापक असा दृष्टिकोन देऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्च दर्जाच्या गुंतवणूकदारांशी संवाद साधा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जर तुम्ही करत असाल तर ते केवळ इंटरनेटवरती उपलब्ध असलेली माहितीच तुम्हाला देऊ शकतं, हे लक्षात ठेवा. ते स्वतःहून कुठलीही माहिती निर्माण करू शकत नाही, परंतु माणसाकडे ती कला आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय? गुंतवणुकीसाठी तुम्ही देखील ChatGPT किंवा AIचा वापर करत असाल तर त्याचा वापर किती मर्यादित करावा, काय करावा आणि कशा पद्धतीने पुढे जावं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.